16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा GR निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली। या 18 लोकांमध्ये कोण कोण होते? डॉक्टर सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर, SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन मेळुकर, नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, ICTचे माजी कुलगुरू प्राध्यापक GD जाधव, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील, आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा, मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देविदास गोल्हर, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अजित जोशी, शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे, शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे, आमच्या शिवसेनेचे नाही, आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने, अशा 18 लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली। आता हे सगळेच मराठी लोक आहेत, नामवंत लोक आहेत, शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत, अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला। त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता। तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतायत, बरेच लोक दिसतायत, माननीय संपादकही उपस्थित होते पण फोटोत दिसत नाही आहेत, आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे। आणि मग आपण जर बघितलं तर 15 सप्टेंबर 2021 च्या या बातम्या वगैरे आहेत, मी आता त्याच्यामध्ये जात नाही। आता या अहवालात काय म्हटलेलं आहे, या सर्व तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे, तर या अहवालाच्या 8व्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे, पृष्ठ क्रमांक 56। आता पृष्ठ क्रमांक 56 वर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता, आणि त्या उपगटामध्ये कोण होते? भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात, नागनाथ कोतापल्ले, अजून काही सदस्य होते, पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम, उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते। आणि यांनी काय शिफारस केली आहे, तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील। अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील। उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा
पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी. आता कोणी म्हटलंय, उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत, त्यांनी केलेली ही शिफारस आहे. खरं म्हणजे ते रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्ये आहे, ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही. आता आपण जर बघितलं तर 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि 7 जानेवारी 2022ला त्याचं इतिवृत्त कायम झालं. आपल्याला पाहिजे असेल तर त्या इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो. सही आपण ओळखता उद्धवजींची, म्हणून मी तुम्हाला दाखवतो ती. या ठिकाणी उद्धवजींची सही आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर, मिनिट्सवर, म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा, हे आम्हाला मान्य नाही, याच्यावर निर्णय केलेला नाही, असं काहीच म्हटलेलं नाही. उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं, तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये मार्क मिळतील आणि पुढच्या ऍडमिशन करता ते मार्क कामी येतील. त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो. काही लोक म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही, आम्ही नुसता अहवाल स्वीकारला नाही. या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली, याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी आहे. अहवाल स्वीकारलेला, फक्त आता आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे जीआर निघालेले आहेत. हे जे जीआर आमच्या काळात निघाले आहेत हे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जीआर निघालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर 16 एप्रिलला 2025ला आम्ही पहिला जीआर काढला आणि त्या जीआर मध्ये आपण असं म्हटलं की